राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. नाशिकच्या तपोवनातली जी जागा होती आणि या जागेवरती 1800 झाडं तोडायचा जो काही घाट घातला होता, ही झाडं का तोडायचीत माहिती आहे का तुम्हाला? मी याच्यावरती एक सगळा मोठा रिसर्च केला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की गिरीश महाजन हे तर जळगावचे आहेत, ते नाशिकमध्ये येऊन का हा सगळा घाट घालत आहेत? त्यांचा काय फायदा याच्यामध्ये? लक्षात घ्या. आता कितीतरी हजार झाडं हे हैदराबादवरनं आणलेली आहेत. हैदराबादवरनं ही झाडं आणायचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च किती आहे त्याचा आकडा घ्या. त्या झाडांची किंमत किती आहे, त्या झाडांची किमतीचा आकडा घ्या. आणि ही झाडं म्हणजे जिवंत झाडं तुम्ही कापणार, नवीन दुसरी झाडं लावणार, ह्या सगळ्या गोष्टीसाठी खर्च किती येणार? आपल्याला काही फरकच नाही पडत, कारण कुंभमेळ्याचा जो काही खर्च आहे हा खर्च दाखवण्यासाठी ते इलिजिबलच नाही आहे, म्हणजे त्यांना म्हणजे अधिकारच नाही आहे ते दाखवायचा. कितीही खर्च करू शकता तुम्ही. आणि त्यामुळं सगळ्यात जास्त कमाईचं साधन त्या कुंभमेळ्यामध्ये हिंदूंचा कुंभमेळा आहे आणि म्हणून लोक विरोध करतात, असा अजिबात अर्थ कोणी घेऊ नका. काही मी बघतो सोशल मीडियावरती बोलणाऱ्या लोकांना की ते बोलतात की हिंदूंचा कुंभमेळा म्हणून त्या ठिकाणी विरोध होतो आहे. का हिंदू लोकांसाठी निसर्ग इम्पॉर्टंट नाही आहे का? त्या ठिकाणी असणारी झाडे इम्पॉर्टंट नाही का? अहो, ती साधुग्रामची जागा असू द्या, नाहीतर महानगरपालिकेची जागा असू द्या, त्या ठिकाणी आहेत ती झाडे इम्पॉर्टंट आहेत ना. त्या झाडांमुळे त्या ठिकाणची असणारी बायोडायव्हर्सिटी जिवंत आहे ना. एवढी तुमच्या डोक्यामध्ये अक्कल नसेल, तुम्हाला कशाला त्या ठिकाणी अधिकारी म्हणून बसवलं आहे? या सगळ्या गोष्टीतनं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होणार आहे आणि हा पैसा खायला मिळणार आहे. म्हणून जाणून बुजून त्या ठिकाणची 1800 झाडं तोडणार आणि तोडली. 300 झाडं तोडल्याची माहिती समोर येते. त्या ठिकाणची जबरदस्तीनं दादागिरी करून 300 झाडं तोडलेत. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की सगळ्यांचा विरोध असताना देखील त्या ठिकाणची झाडं का तोडायचेत.